हरिओम. सर्व आरोग्य साधकांचं मी योग साधक मनोज आणि माझ्यासोबत आहेत आपल्या योग साधक रेश्मा मॅडम. आम्ही दोघंही तुमचं मनापासून आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम ऑल ऑफ यू. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापले व्हिडिओ सुरू ठेवा, इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवा, अटेंटिव्ह सेशन ठेवा, कारण एक खूप 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 महत्त्वाचं सत्र आहे. ठीक आहे. तर आजचं सत्र आपण शुद्धिक्रिया या विषयावरती आपण हे सत्र घेत आहोत. शुद्धिक्रिया म्हणजेच शरीरातील अशुद्धी बाहेर काढण्याचं योगिक पद्धती, योगिक तंत्र हे आपण शिकणार आहोत. या महिन्यामध्ये आपण दोन शुद्धिक्रिया प्रामुख्याने शिकणार आहोत. पहिली जी शुद्धिक्रिया आहे ती आहे वमन शुद्धिक्रिया, तिला धौती असंही म्हटलं जातं. आणि दुसरी शुद्धिक्रिया आपण शिकणार आहोत नेती, जलनेती. या दोन्ही शुद्धिक्रियांमुळं आपला पचन मार्ग चांगला होणार आहे, अन्न नलिका स्वच्छ होणार आहे आणि जलनेतीमुळं संपूर्ण सायनेसेस आपले शुद्ध होणार आहेत. त्यामुळे ज्यांना पित्तासंदर्भातले कोणतेही आजार असतील, आम्लपित्ताचा त्रास, ऍसिडिटीचा त्रास, करपट डेकर येतात, आंबट डेकर येतात, अपचनाचा त्रास होतो किंवा अस्वस्थ वाटतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, स्किन खराब झाली आहे, चेहऱ्यावरचे काळे डाग निघूनच जात नाहीयेत, हे संपूर्ण व्याधी या अभ्यासाच्या सरावाने निघून जातात. तर या शुद्धिक्रिया पातंजल योगमुनी, हठयोग प्रदीपिका, घेरण संहिता असे योगावरचे खूप छान छान ग्रंथ आहेत. अवश्य हे ग्रंथ विकत घेऊन सर्वांनी वाचावेत, संग्रही ठेवावेत असे ग्रंथ आहेत. तर यामध्ये शुद्धिक्रियांचं वर्णन आलेलं आहे आणि हजारो वर्षापासून आपले योगी या शुद्धिक्रिया करत आलेले आहेत. इवन जर पातंजल मुनी सुद्धा आपल्या योग सूत्रामध्ये सांगतात या शुद्धिक्रियांबाबत, किंवा या योगासनांचं, योग अंगांचं, अष्टांग योग पातंजल ऋषींनी आपल्याला सांगितला. 2500 वर्षापूर्वी त्यांनी ही सूत्र लिहिली आहेत, सांगितली आहेत. ठीक. तर त्या पहिल्या पादामध्ये साधनपाद, म्हणजे 4 चॅप्टर आहे, त्यातला जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ते सांगतात योग अंग अनुष्ठानात अशुद्धी शयेत. योग अंग अनुष्ठानात अशुद्धी शयेत. ज्ञान दीप्ती विवेक ख्याते. पहिलं वाक्य जे त्यांनी सांगितले, योगाच्या विविध अंगांचं अनुसरण म्हणजे अनुष्ठान, साधना करण्यामुळं शरीर, मन व चित्तातील अशुद्धी निघून जाते, मल निघून जातो. त्याला अशुद्धी शयेत, शयेत म्हणजे निघून जातात. योगासनं करून शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं. यम नियम करून मनातील मल, मनातील निगेटिव्हिटी, चित्तातील निगेटिव्हिटी आपली निघून जाते. प्राणायाम प्रत्याहार करून आपल्यामध्ये विवेक जागृती निर्माण होते, असं ते पातंजल मुनी सांगतात. पण आपल्यातले बघा, आता योगाबद्दल प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे, समज वेगळी आहे. काहींना आसन म्हणजेच योग समजतात. त्यामुळे आपल्यातले काही जण बघा, प्रार्थना स्किप करतात, 5 मिनिटं उशिरा वर्ग जॉईन करतात, 5 मिनिटं लवकर सुटतात. भरपूर साधक असे असतात, स्किप करतात. मे बी तुम्ही अजाणतेपणे ती गोष्ट करत आहात, फक्त तुम्ही शरीराला महत्व दिलंय, मनाला महत्व दिलेलं नाहीये, आपल्या आतमधल्या आत्मशक्तीला महत्व दिलेलं नाहीये, विवेकाला महत्व दिलेलं नाहीये. आणि ज्यावेळेस शरीर, मन व चित्तातील मल निघून जातात, त्यावेळेस माणसाला 3 गोष्टींची प्राप्ती होते. ती म्हणजे ज्ञान, दीप्ती, विवेक, ख्याते. ख्याते म्हणजे मिळते. ज्ञान मिळतं, यथार्थ गोष्टींचं ज्ञान त्याला मिळतं, म्हणून त्याला आपण काय म्हणूयात, क्लॅरिटी निर्माण होते, स्पष्टता येते, वैचारिक क्लॅरिटी, वैचारिक स्पष्टता त्या व्यक्तीच्या अंगी निर्माण होते. मग तो असं कधी म्हणत नाही हे खाऊ का ते खाऊ का, द्वंद्वात तो राहत नाही. त्या द्वंद्वातून त्याची मुक्ती मिळते. दुसरी गोष्ट मिळते दीप्ती, म्हणजे प्रकाश. सत्य गोष्टींची त्याला जाणीव होते, त्यालाच आपण म्हणतो आत्मसाक्षात्कार म्हणा, किंवा वाईट सवयींपासून मुक्ती त्याची होते. आणि तिसरी गोष्ट प्राप्त होते ती म्हणजे विवेक. शाश्वत आनंदाचा स्रोत म्हणजे विवेक. या तिन्ही गोष्टींची प्राप्ती या योग अंगांचं अनुष्ठान म्हणजे साधना केल्यामुळं होतं. आणि हा सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट आमचा प्रयत्न आहे या विविध योग अंगांचा तुम्हाला स्पर्श करून द्यावा. आणि एकदा स्पर्श केला, गोडी निर्माण झाली की आपोआप तुम्ही या मार्गावरती चालत राहाल. कारण आपल्या नित्य योग साधना वर्गामध्ये बघा, प्राणायामांचा आपण अंतर्भाव केलेला आहे, बरोबर. ध्यानाचा म्हणजे प्रणव ध्यानाचा, वर्गाची सुरुवात प्रणव ध्यानापासून होते, आसनांची सुरुवात होते. सर्व आसन आपण श्वासासोबत करतो.
या तिन्ही अंगांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करतो. दर रविवारी आपण प्रत्याहाराची साधना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केली आहे की निसर्गात 5 किलोमीटर चालायला जा, ही प्रत्याहाराची साधना आहे. सोबत मोबाईल वगैरे घेऊन जाऊ नका. मग या विविध अंगांचा अभ्यास करण्यामुळं शारीरिक, मानसिक, ओके, भावनिक अलाइनमेंट येते, त्याला सुसूत्रता येते असं आपण म्हणूयात. म्हणून आजचं जे शरीरातील मल दूर करणारं आजचं हे सत्र आहे. आणि त्या सत्रासाठी आपल्या छान प्रेमळ योग शिक्षिका, ओके, रेश्मा मॅडम, ज्या संध्याकाळी 4ची बॅच घेतात आणि आता या महिन्यामध्ये सकाळी 5ची बॅच घेत आहेत. तर त्यांचा अल्प परिचय करून द्यायचा झाला तर या इन्स्टिट्यूट सोबत ते गेल्या 1 वर्षापासून संलग्न योग साधना वर्गामध्ये शिकवत आहेत. त्यांनी MSc बॉटनी, ओके, हा विषय पूर्ण त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे आणि गुरुकुल नाशिक या ठिकाणाहून त्यांनी डिप्लोमा इन योगा ही पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. तसंच भारत सरकारच्या आयुष मंत्रालय या योगा सर्टिफिकेशन बोर्ड याच्याकडून सुद्धा त्या परीक्षा, योग शिक्षक याच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. तर अशा ज्ञानवंत, गुणवंत, ओके, मार्गदर्शक आपल्याला लाभले आहेत. आपण सर्वजण त्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि पुढील सूत्र मी रेश्मा मॅडमकडे देतो की त्यांनी आजचा सत्र शुद्धी क्रिया, ओके, यावर हे सुरू करावं. हरिओम मॅडम. एक मिनिट. येस, अनम्यूट करा. हरिओम. हरिओम. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? येस. सर्वप्रथम सरांनी जे सांगितलं, तर मी याच वर्गाची साधक पण आहे आणि आता या वर्गात कार्य पण करते आहे. सर्वात प्रथम मी साधक आहे ते सर्वांना सांगते. तर आज आपण जे सेशन अटेंड करतोय ते एक प्रकारचं लाईफ स्किल आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये वमन शुद्धिक्रिया आपण याच्यामध्ये त्याची माहिती पाहणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सुरुवातीच्या अगोदर पण आपण हे सेशन घेतलं होतं, अटेंड केलं असेल. पण आजचं सत्र ठेवण्यामागे एक विशेष कारण आहे, ते मी तुम्हाला लेक्चरच्या मध्ये किंवा आपण जी माहिती घेणार आहे त्यामध्ये सांगेल. त्यासाठी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसल्यानंतर मला चॅट बॉक्स मध्ये फक्त सांगा की ते दिसतंय. येस, दिसत आहे. शुद्धिक्रिया ज्यांनी अगोदर पाहिलं असेल त्यांच्यासाठी, पण आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी शुद्धिक्रिया म्हणजे काय, तर शरीराच्या अंतर्गत भागांची जी शुद्धी करण्यासाठी ज्या क्रिया केल्या जातात. आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये अगदी 2500 वर्षांपासून माणसाच्या शारीरिक, मानसिक शुद्धीसाठी भरपूर क्रिया ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत. त्यामधल्या या 6 शुद्धिक्रिया महत्वाच्या आहेत. त्याला 6 असल्यामुळे षटकर्म सुद्धा म्हटलं जातं. अंतर्गत भागांची शुद्धी म्हणजे त्याच्यामध्ये तोंडापासून गुदमार्गापर्यंत सर्व भाग, अगदी सर्वच अवयव, डोळे, कान, नाक, सगळ्यांची शुद्धी यामध्ये अंतर्भूत आहे. मग त्यामध्ये 6 ज्या शुद्धिक्रिया आहेत त्या थोडक्यात सांगते, अगदी थोडका परिचय की कोणत्या आहेत बाबा 6 शुद्धिक्रिया. त्यामध्ये धौती, बस्ती, नेती, नवली, त्राटक आणि कपालभाती यापैकी बऱ्याचशा आपल्याला माहिती आहेत. त्राटक माहिती झाली. फेस योगाच्या सेशन्स मध्ये आपण बिंदू त्राटक, ज्योती त्राटक करतोय. कपालभाती ही सुद्धा एक शुद्धिक्रिया आहे, ना की प्राणायाम आहे. यामध्ये या आपल्याला माहिती आहे. नेतीमध्ये जलनेती आणि सूत्रनेती या सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती झाल्या. तर त्यातला आज आपण धौती. धौती म्हणजे संस्कृत शब्द आहे, त्याचा थोडक्यात मराठी अर्थ काय तर धुणे. धौतीचा अर्थ, सोपा अर्थ काय आहे, धुणे. मग त्यामध्ये 4 प्रकार, बरेचसे उपप्रकार त्याच्यामध्ये आपल्याला आहेत. मग आज आपण धौती मधला एक प्रकार पाहणार आहे, वमन धौती. ओके, स्लाइड मध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला हा वृद्ध धौती म्हणजे अगदी तोंडापासून जठरापर्यंतचा शुद्धी करणारा शुद्धिक्रियेचा एक प्रकार आहे, वमन धौती. वमन म्हणजे थोडक्यात काय तर उलटी काढायची प्रक्रिया आहे, त्याला म्हटलं जातं वमन धौती. आता या सगळ्या पीपीडीज तुम्हाला मिळणार आहेत, तुम्ही वाचून सुद्धा तुम्हाला ते समजणार आहे. ओके, फक्त आता लक्ष कशाकडे द्यायचे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, तुम्हाला ह्या सगळ्या शेअर केल्या जातील, त्यामुळे स्क्रीनशॉट वगैरे काही काढत बसू नका. तोंडापासून लहान आतड्यापर्यंत जे काय पचन मार्ग आहे
तो काय आपण रोज ब्रश करतो, तोंड धुवू शकतो, पण आपण जठरापर्यंतचा मार्ग काय रोज धुत नाही. जसं आपण एक साधं उदाहरण पाहूयात. आपण आता सर्व बऱ्यापैकी गृहिणी आहेत, तर आपण महिन्याला जसं ग्रोसरी भरतो किंवा किराणा सामान भरतो, त्यावेळेस आपण अगोदरचं जे सामान आहे, डबे वगैरे स्वच्छ करणं, डब्यामध्ये थोडी धूळ दिसलेली पण आपल्याला चालत नाही. ओके. मग महिन्याला ते सगळं आहे नाही, जुनं सामान काढणे, त्यात काय खराब झालं असेल तर टाकून देणे, नवीन आपण इनपुट घालायच्या अगोदर जुनं सगळं काय करतो, काढून टाकतो. येस, काढतो आपण, बरोबर ना, दर महिन्याला. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय होत जातात, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अशुद्धी म्हणा किंवा मल थोड्या थोड्या प्रमाणात विकारांच्या स्वरूपात म्हणा किंवा थोड्या थोड्या प्रमाणात साठत जातं, जसं की पित्त. नंतर आपल्या खाण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आता आपण सगळंच अगदी ऋतुमानानुसार आणि पथ्य पाणी पाळून आपण काय सर्व आहार घेत नाही, मग त्यामध्ये हळूहळू आपल्या शरीरात त्या साठत जातात. मग त्या साठत गेल्यानंतर त्याच्यापासून काय होतं, तर अगोदर थोडेसे नॉर्मल सिमटम दिसतात, मग विकारांची उत्पत्ती होते. शरीर आपल्याला संकेत देत असतं, पण आपण त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर त्या विकारांचं रूपांतर कशामध्ये होतं, व्याधीमध्ये. आणि मग व्याधींचं पुढं पुढे जाऊन जुनाट रोगांमध्ये रूपांतर होत जातं. थोडक्यात म्हणजे आपण समजा ऍसिडिटीचा हा एक प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटी होणं. आता रात्री जागरण होणं, त्यामागची बरेच कारण आहेत. पाणी कमी पिण्यात येणं, जागरण होणं, किंवा पाण्याचे संदर्भातले किंवा टेन्शन्समुळे सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होती. मग त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष करत करत गेलो, तर त्याचं नंतर रूपांतर कशामध्ये होतं, अल्सर, पित्तामध्ये खडे होणे, कोलायटिस असे नंतर नंतर काय होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स वाढत जातात. तीच क्रिया सेम कफाच्या बाबतीत आहे, वाताच्या बाबतीत आहे. हळूहळू त्याच्यामध्ये साठत साठत गेल्यानंतर शरीरात काय होतात, विकारांची उत्पत्ती होत जाते. मग हे विकारच शरीरामध्ये उत्पन्न होऊ नयेत म्हणून वेळच्या वेळी जसं आपण घर स्वच्छ करतो, घरातल्या आता वस्तू समजा आपण दिवाळीला वगैरे घर कसं स्वच्छ करायला काढतो, सगळ्या आडगळीच्या वस्तू, रद्दी म्हणा, कपडे किंवा नको असलेलं जे सामान आहे ते वर्षातून एकदा जसं स्वच्छ करतो, तसं आपण शरीर सुद्धा आतून स्वच्छ करू शकतो. आणि हे योगाने आपल्याला सामर्थ्य दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला या ज्या शुद्धिक्रिया आहेत त्या महत्वाच्या का आहेत, तर या आपण स्वतःवरती इम्प्लिमेंट करू शकतो. आपल्याला दुसऱ्या कुणाची हेल्प घ्यायची गरज नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी नॉर्मल आपल्या पाण्याचा, हवेचा आणि आपल्या पचनाग्नीचा वापर करून आपण ह्या शुद्धिक्रिया स्वतःवरती इम्प्लिमेंट करू शकतो. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. मग त्यामधली आपण वमन ही क्रिया बघणार आहे. तोंडापासून लहान आतड्यापर्यंत जे अन्ननलिकेचा मार्ग आहे, तो मिठाच्या कोमट पाणी घेऊन उलटीच्या स्वरूपात शरीरातून बाहेर काढून टाकायचं, ज्यामुळे काय होणार आहे, तर कफाचे, वाताचे, पित्ताचे जे दोष आहेत, आता त्रिदोष, तीनही दोष, पित्त, वात, पित्त, कफ हे सर्वांमध्ये आहेत. पण त्याचं जेव्हा प्रमाण कमी जास्त होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय होतं, त्याच्यामुळे परिणाम होतात थोडेफार. मग जसं ऋतुमान बदलतं तसं त्यांचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होतात. आता तुम्ही पाहत असाल, आता उन्हाळ्याचे दिवस हळूहळू चाहूल लागली तशी आपल्याला भूक मंदावणे, पाण्याकडे जास्त म्हणजे पाणी पिण्याकडे जास्त कल असणे, जेवण न जाणे, ऍसिडिटी वाढणे, डोकं दुखणे यासारख्या समस्या हळूहळू दिसायला लागल्यात. मग आता हे सेशन अटेंड करण्यामागचं महत्वाचं कारण हेच आहे की सेशन ठेवण्याबद्दलचं कारण हे की मार्च ते एप्रिल या वसंत ऋतूमध्ये आपण जर शुद्धिक्रिया, वमन ही शुद्धिक्रिया केली तर आपले कफ दोष नाहीसे होणार आहेत. का, तर थंडीमध्ये आपण अगदी पौष्टिक आहार घेतलेला आहे, थंडीमध्ये आपण स्निग्ध पदार्थ खातो, दिवाळी खातो, डिंकाचे लाडू खातो, ड्रायफ्रुट्स खातो, आणि पचनक्रिया पण आपली ऍक्टिव्ह असते, खाल्लेलं पचतं पण आपल्याला, ऍसिड तसे सिक्रेट होत असतात, भूक लागते, टेम्परेचर कमी असल्यामुळे भूक पण लागते. पण त्यामुळे जो कफ तयार होतो शरीरामध्ये तो घट्ट स्वरूपात असतो. आणि जसं जसं ऊन वाढत जाईल, टेम्परेचर वाढत जाईल, तसं तसं तो कप काय होतो, पातळ पातळ व्हायला मदत होते. म्हणजे जसं आपण हिमालयात थंडीच्या दिवसांमध्ये गोठलेलं असतं, आणि जसं जसं ऊन वाढेल तसं त्या बर्फाचा वितळून त्या ज्या उत्तर भारतातल्या नद्या आहेत त्यांना कसा पूर येतो, तसं आपल्या शरीरामध्ये पण होतं. त्याच्यामध्ये काय होतं, तर जो साठलेला सॉलिड असलेला कफ आहे तो जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल, उन्हाळ्याच्या चाहूल लागत जाईल, तसं तो पातळ होऊन शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी साठतो. मग तो जो कफ आहे तो या मार्च ते एप्रिल ह्याच्यामध्ये जर आपण वमन क्रिया केली तर तो कफ आपल्या शरीरातून बाहेर निघून जायला मदत होणार आहे. म्हणून ही जी क्रिया केली जाते वसंत ऋतूमध्ये वमन केलं त्याला वासंतिक वमन असं सुद्धा
म्हटलं जातं. म्हणजे वर्षभरात जे काय तुमच्या शरीरामध्ये कफ असतं थंडीच्या दिवसापर्यंत साठलेलं, तसं आपण वमन कधीही करू शकतो, गरजेनुसार करू शकतो, 15 दिवसातून एकदा करू शकतो. ऍसिडिटी, गेल्या सत्रात मी म्हटल्याप्रमाणे ऍसिडिटी वाटली, जागरण झालं, हॉटेलमधलं खाणं झालं, स्पायसी खाणं झालं, तरी तुम्ही वमन आवश्यकतेनुसार करू शकता. पण हे जे वमन आहे वासंतिक वमन, की जे टेम्परेचर वाढल्यानंतर कफ दोष जे वितळलेले आहेत ते शरीरातून बाहेर काढून टाकायला मदत होणार आहे, त्या आपल्याला या दिवसात करणं फार महत्वाचं आहे. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर? येस. आता वमनाची क्रिया जी ग्रंथामध्ये वर्णन केली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की भोजनांते पिबेत वारी चाकंठ पुरीत सुद्ध्या ऊर्ध्वा दृष्टिक्षणं कृत्वा तज्जलम वमेत पुन्हा नित्याभ्यास योगेन कफपित्त निवारेत. आता हे संस्कृत श्लोक आहे घेरंड संहिता या बुक मध्ये. हे या स्वरूपाचं बुक दिसतं तुम्हाला, जे पीपीटी मध्ये दिसते हे अगदी संग्राह्य बुक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला श्लोक आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ पण मिळतो. मग त्यांचं म्हणणं असं आहे की जेवण झाल्यावर भरपूर पाणी प्यावं, नंतर क्षणभर दृष्टीवर करावे आणि मग वमन करून ते सर्व काढावं. मग ज्यांना जास्त प्रमाणात व्याधी विकार आहेत त्यांच्यासाठी हे योग्य आहे. पण आपण आता शिकण्यासाठी करतोय, अगदी लगेच जेवण केलेलं आपण वमन करून काढणं हे सर्वांना सोयीस्कर नाहीये. म्हणजे ज्यांना व्याधी आहे त्यांच्यासाठी हे इम्प्लिमेंट करता येतं. पण आपण हे स्वतः व्याधी नसताना पण आपल्या शरीरामधलं आपल्या शुद्धी करायची, म्हणून आपण शिकण्यासाठी काय करणार आहे, तर अमावस्या पोटी सकाळी लवकर न काही खाता आपण पाणी पिऊन उलटी काढणार आहे ते. ओके, पुढचं पाहूयात आता. विशेष दक्षता की वमन सकाळी अमावस्या पोटी आता सांगितल्याप्रमाणे. आता हे युट्यूब वरती बघून आपल्याला बऱ्याचशा क्रिया आता माहिती झाल्या. आता आपण सहज असं म्हणतो की आपण हे युट्यूब वरती बघून सुद्धा करू शकतो का, पण सुरुवातीला जेव्हा आपण वमन करायचा विचार करतो तेव्हा ते ऍटलिस्ट पहिल्यांदा एकदा दोनदा ट्राय करताना तरी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा, कारण त्याच्यामध्ये थोडेसे बारकावे आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे नीट यायला लागल्यानंतर आपण तुम्ही कधीही करू शकता 15 दिवसातून एकदा. त्यानंतर प्राणायामाप्रमाणे, आता तुम्ही म्हणाल प्राणायामाप्रमाणे आम्ही रोज हे केलं तर चालेल का, तर नाही. वमन ही क्रिया जरूर पडेल तसंच आपल्याला करायची आहे, प्राणायामासारखी रोज ही क्रिया करायची नाहीये. वमनापूर्वी आपला आहार कसा पाहिजे, तर साधा, म्हणजे सात्विक म्हणण्यापेक्षा साधा आपला हलका आहार असावा वमनाच्या. अगदी त्याच्या आदल्या दिवशी अगदी स्पायसी किंवा तेलकट अन्न खाल्लेलं नसावं. आता ही क्रिया कोण करू शकत नाही त्याच्याबद्दल माहिती, तर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, एखाद म्हणजे त्याच्यामध्ये हृदयविकारामध्ये बरेचसे प्रकार आहेत, त्याच्या सर्जरी वगैरे झाल्या असतील तर त्यांनी ते करायचं नाही. कारण वमन करताना आपल्या अप्पर बॉडीवरती, हृदयावरती, डोळ्यांवरती भरपूर ताण येतो. मग तो ताण त्यांना सहन होणार नाही. त्यामुळे हृदयविकाराचे, रक्तदाबाचे, हाय बीपीचे वगैरे पेशंट असतील, लो बीपीचे पेशंट असतील तर त्यांनी वमन करू नये असं सांगितले. मज्जासंस्था म्हणजे आपले नर्वस सिस्टमचे काही आजार असतील, किंवा प्रत्यक्षात तर सध्या अल्सरचा पोटामध्ये त्रास आहे. अल्सर म्हणजे काय, तर पोटामध्ये ऍसिड वाढून वाढून काय झालेलं असतं, चगदे गेलेले असतात आतमधून, जठराचे किंवा आतड्यांचे. मग त्याच्यामध्ये आपण जर वरून मिठाचं पाणी पिणार असो तर ते चालत नाही. म्हणजे ज्यांना आता सध्या अल्सरचा त्रास आहे त्या लोकांना पण ही क्रिया करता येत नाही. पोटाची कुठली शस्त्रक्रिया झालेली असेल त्यांना करता येत नाही. गर्भवती महिला सेम, आपल्याला वमन करताना वरच्या बाजूला प्रेशर येतं, त्यामुळे गर्भवती महिलांना सुद्धा हे वमन क्रिया करू नये. पिरियड्स मध्ये आपण कोणत्याच शुद्धी क्रिया करत नाही. ओके, आणि ही क्रिया हे 16 वर्षाच्या खालच्या मुलांवरती इम्प्लिमेंट करायची नाही. ज्यांचं वय 16 पेक्षा जास्त आहे त्यांनी हे करायचे. हे सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत, ते सुरुवातीला सांगितलं की कोणी करायचे आणि काय दक्षता घ्यायची. ओके, ठीक आहे, समजते सर्वांना. त्याच्यामध्ये आपल्याला आता क्रिया ऍक्च्युअल आपल्याला करायचंय काय, तर आपल्याला वमनासाठी पहिल्यांदा मनाची तयारी करायची आहे की आपण वमन करणार आहे आणि माझं व्यवस्थित वमन होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 6 ते 8 ग्लास कोमट पाणी करायचे, तर ते आपल्या बॉडी टेम्परेचरशी मॅच असावं म्हणून आपण कोमट पाणी घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा मीठ टाकायचे. ते कशासाठी, तर मीठ टाकल्यानंतर जे ऑस्मोटिक प्रेशर तयार होतं, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये ज्या आतमधल्या लेयर्स असतात, जठराच्या लेयर ज्याच्यातून पाचक सिक्रेट होतात, तेव्हा आपण जर त्याच्यामध्ये बरेच दिवस त्याच्यामध्ये आपण स्वच्छता आपण करत नाही, पण त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यावरती थरावर थर साठत जातात. त्यामुळे त्या ब्लड कॅपिलरीजची आपलं जे अन्न पाचक रस तयार झालेले असतात त्या कॅपिलरीज मधून आपल्या ब्लड मध्ये ते
जे आपल्याला आवश्यक घटक आहेत ते शोषले जातात, पण त्याच्या ते कॅपिलरीज वरती काय झालेलं असतं, आवरण आलेलं असतं. काही बॅक्टेरियल ग्रोथ असतात किंवा अशुद्धी, मल, चिकटपणा, त्यामुळे काय होतं, ते ब्लॉक झालेले असतात. तर ते सुद्धा रसाकर्षक दाब म्हणतो आपण ऑस्मोटिक प्रेशरला मराठीत, पण ऑस्मोटिक प्रेशरच ओके. तर त्या मिठाच्या पाण्यामुळे काय होतं, तर ते ब्लॉकेजेस सुद्धा निघून बाहेर येतात आणि तो थर असतात जठराच्या आतल्या भागावरती, ते निघून जाऊन सुद्धा ऍसिड सिक्रिशनची कार्यक्षमता चांगली वाढते, ऍब्सॉर्प्शनची कार्यक्षमता चांगली होते. ओके. त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्यायचे 6 ते 8 ग्लास आणि 1.5 चमचा मीठ. मीठ का वापरायचं ते आता सांगितलं ऑस्मोटिक प्रेशरसाठी. आता हे पाणी कसं घ्यायचं आपल्याला, तर एका वेळी आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन सेशन अगोदर दाखवलं जाईल, तुम्हाला अगोदर करून दाखवलं जाईल आणि मग तुम्हाला करायला सांगितलं जाईल अंडर ऑब्झर्वेशन. तुम्हाला सर्व टीचर्स ऑब्झर्व करत तुमच्याकडून ही क्रिया करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आपल्याला भरपूर पाणी पित राहायचे. एक सलग 1 ग्लास पिला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, असं न थांबता पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग एक 6 ते 8 ग्लासापर्यंत पाणी आपल्याला प्यायचे आणि मग उभा राहायचे. उभा राहून थोडस कमरेतून वाकायचे, दृष्टी थोडीशी वरती करून आपल्याला आपोआप वमन होतं. उलटीची भावना व्हायला लागते. एक 5 ते 6 ग्लासापर्यंतच आपल्याला प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार, एक कुणाला 3-4 ग्लास मध्ये होईल, पण तरी सुद्धा आपल्याला थोडस बळजबरीने पाणी प्यायचंय का, तर उलटीची भावनाच झाली पाहिजे आपल्याला, त्यासाठी महत्वाचं आहे. आणि स्वतःला सांगायचं की मी 6 ते 7 ग्लास पाणी पिणार. आता ते का, तर आपण जर कमी पाणी पिलं तर ते जठरापर्यंत जाऊन जठरामध्ये थांबून मग आपली वमन होणं हे महत्वाचं आहे. ओके. ते सांगायचं स्वतःला की बाबा मी वमन करताना 6 ते 8 ग्लास पाणी घेणार आहे. आता ते वमन वाकून आपलं जेवढं पाणी पडेल तेवढं पडेल, नाही पडेल तेव्हा आपल्याला जिभेवरती 3 बोटांनी, आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी घर्षण करायचं, म्हणजे उरलेलं पाणी सुद्धा निघून जाईल. आता ह्या वमन शुद्धिक्रियेच्या अगोदर प्रॅक्टिकल सेशनला सांगितलं जाईल की नख वगैरे काढून ठेवा, त्याच्यामुळे आपल्याला घर्षण करताना घशात वगैरे आत लागू नयेत. ओके. त्यानंतर ही झाली क्रिया. ऍक्च्युअल वमनाची क्रिया ही जी आहे ती 5 ते 7 मिनिटाची क्रिया आहे. ऍक्च्युअल आपल्याला वमन करायला किती वेळ लागतो, 5 ते 7. सुरुवातीचा पाणी पिण्याचा कालावधी, उलटी होण्याचा कालावधी हा फक्त 5 ते 7 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पश्चात. आता हे झाल्यानंतर काय करायचंय, तर आपल्याला गरजेनुसार एक 5 ते 10 मिनिटाचा आवश्यकतेनुसार काय करायचंय, शवासन करायचे. 30 मिनिटं आराम करून तुम्ही तुमच्या तुमच्या डेली वर्कला लागू शकता आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये तुम्ही हलका अन्न घेऊ शकता. एवढं सोपं आहे वमन, अगदी काय अवघड खूप प्रक्रिया आहे अशातला काय भाग नाहीये त्याचा. जरी समजा सर्व बरेच जणांचे आता गेल्या वेळेस सेशन मध्ये पण काही अनुभव होते की आमचं पूर्ण पाणी निघून गेले असं आम्हाला वाटत नाहीये, तर ते काय होतं, शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतं किंवा पुढे ढकललं जातं. मग ते राहिलं तरी काय हरकत होत नाही, म्हणजे त्रास होत नाही त्याचा. ते आपल्याला लघवी वाटते किंवा घाम वाटते, शरीरातून बाहेर निघून जातं. आणि 1 तासाने तुम्ही तुमचं जे काही एक लिक्विड घेऊ शकता, 2 तासांनी जेवण करू शकता. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा, 15 दिवसातून एकदा तुम्ही ही क्रिया केली तर अगदी छान तुम्हाला रिझल्ट मिळतील. आता सध्या जे आता मी सांगितलं तो कालावधी अत्यंत महत्वाचा आहे की मार्च ते एप्रिल ह्याच्यामध्ये जर आपण वमन केलं तर कफदोष आपले खूप कमी होतात. तसंच ज्यांना नेहमी पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे अगदी वरदान आहे. आपल्याला वमनाचे आपल्याला फायदे काय आहेत, तर त्यामध्ये महत्वाचं म्हणजे खोकला आणि जास्त प्रमाणात श्लेष्मा म्हणजे सर्दी किंवा शेंबूड आहे, जे चिकट स्त्राव असतात ते घशातून नाकातून निघून जायला मदत होते. घसा घसा म्हणजे ऍक्च्युली 7 सप्तपथ म्हणतात घशाला. घशाजवळ तुमच्या नाकाचे 2 ओपनिंग, तोंडाच्या, कानाच्या युस्टेशन ट्यूबच्या ओपनिंग, श्वासनलिका, अन्ननलिका याच्या ओपनिंग सगळ्या इथे येतात. त्यामुळे तुम्हाला जाणवलं असेल कफ एकदा झाला की पूर्ण सिस्टीम वर्चस्व सिस्टीम वरती ताण येतो. तर हे सर्व आपले कफदोष म्हणजे निघून जायला आपल्याला वमनाच्या क्रियेचा फार उपयोग होतो. अन्ननलिका आणि जठराच्या त्वचेला घर्षण होतं ते आपण मिठाच्या पाण्यामुळे, आणि त्यामुळे शरीरातले जे काही नको असलेले द्रव्य आहेत, चिकटलेले स्त्राव आहेत, ते सर्व निघून जातात आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सुद्धा क्युअर होतो. त्यामध्ये पोटाचे स्नायू आकुंचन पावतात जेव्हा वमन करतो, पोटावरची चरबी कमी होते आणि ऑब्व्हियसली आपली पचनक्रिया सुधारली की आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. तणाव नैराश्य कमी होतं.
बाकीचे मग तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये हलकापणा येतो. एक मेन पहिली गोष्ट होती की तुम्हाला हलकं वाटायला लागतं. गॅसेस ऍसिडिटीचे प्रॉब्लेम्स कमी होतात. किडनी स्टोन, पोटात अल्सर होण्याची शक्यता कमी होते. म्हणजे तुम्हाला भविष्यात ते प्रॉब्लेम होणार नाहीत. सर्दी, खोकला आणि आम्लपित्त ज्यांना वारंवार होतं, डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास आहे, असल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ही शुद्धिक्रिया. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. जे हे सर्व वमनाच्या बाबतीत आपल्याला ही सर्व पीपीटी तुम्हाला शेअर केली जाईल. आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना आता आम्ही ऑनलाईन सेशन घेतोय, त्याच्यामध्ये असं जाणवलं की बऱ्याच जणांना वमनाची क्रिया करणं हे किळसवाणं वाटतं. ऍक्च्युअल जेव्हा आपण ऑनलाईन करत असतो तेव्हा पिरियड्स मध्ये नाही करू शकत ताई. मी क्वेश्चन्सला आन्सर देते, मला फक्त 2 मिनिटं द्या. काय ना, वमनाची क्रिया ऑन स्क्रीन करणं काही काही जणांना किळसवाणं वाटतं. गेल्या सेशन्स मध्ये काय झालं की त्यांनी पाणी आमच्या समोर पिलं, पण बादली किंवा ज्यामध्ये उलटी करायची होती, बेसिनला जाऊन करायची होती, मग ते जरा लांब ठेवलं. त्यामुळे त्यांना ऍक्च्युअल उलटीची भावना झाल्यानंतर त्यांना लांब जाऊन ते करेपर्यंत वेळ गेला. तर मग आपण खूप चांगली गोष्ट करतोय, स्वतःच्या शरीरासाठी चांगले. जसं आपण आसनं करताना लाजत नाही, तसं आपण शुद्धिक्रिया करताना सुद्धा लाजू नका. पहिल्यांदा शिकताना आपण कुणाच्या तरी अंडर ऑब्झर्वेशन करतोय, फार तर फार अगदी त्यांच्या समोर करायची नाही, तर तुम्ही पाणी प्या आणि बकेट थोडीशी लांब ठेवा की तुम्ही उलटी करताना तुम्हाला दुसऱ्यांनी पाहणं चांगलं वाटत नसेल तर. पण अटेंड करा सेशन. आणि ज्यांना अटेंड करायचं त्यांनी पहिले तेवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑनलाईन करतोय त्यामुळे व्हिडिओ चालू ठेवायचे. ज्यांना पाहायची फक्त त्यांनी सुद्धा येऊन व्हिडिओ व्हिडिओ चालू ठेवून पाहिलीत, काहीच हरकत नाही. ओके, एवढंच महत्वाचं सांगायचं होतं तुम्हाला की जे मला अनुभव आले 2 सेशन्स घेताना ते मी तुमच्या बरोबर शेअर केले. आता यामध्ये चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर बघते मी, एकच मिनिट. वृंदाताई विचारतात, साल्ट वॉटर वॉटरच घ्यायचं का, की प्लेन ओके, वॉटर पण चालेल? नाही नाही, प्लेन वॉटर मध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे सॉल्ट वॉटर घेतल्यानंतर काय होणार आहे, तर आपल्या ज्या सेल्स आहेत, जठराच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामधून सुद्धा ज्या अशुद्धी आहेत त्या बाहेर ओढल्या जाणार आहेत. त्या मिठाच्या पाण्यामुळे, ऑस्मोटिक प्रेशरमुळे त्या अशुद्धी बाहेर निघून जायला मदत होते. म्हणून आपण सॉल्ट वॉटर वापरणार आहे. आणि सॉल्ट किती कुठलं वापरायचं तर सैंधव मीठ आपण जे वापरतो ते सैंधव मीठ वापरायचं नाहीये. नॉर्मल व्हाईट सॉल्ट आपण जे नॉर्मल टाटाचं वगैरे वापरतो ते सॉल्ट वापरायचं. त्यामागचं कारण काय तर ते गुलाबी कलरचं दिसतं, मग ते वमन केल्यानंतर काही जणांना शंका येते की ते गुलाबी दिसतंय, मग ते काय झालं वगैरे. त्यामुळं शक्यतो आपलं पांढरं मीठ घरात जे डेली नेहमी वापरता किंवा नसेल तर आणून ठेवा. येस. अटेंड करा, पण सेशन्स अटेंड करा. ही खूप म्हणजे लाईफ सेव्हिंग हॅक सारखी आहे. आयुष्यात तुम्हाला पित्ताचा त्रास झाला, खोकला, सर्दीचा त्रास झाला आणि ऋतुमानानुसार जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, ऋतुमानानुसार पित्त, वात, कफ हे वाढत कमी होत राहणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय होतात, हळूहळू म्हणजे विकार उत्पन्न होऊ नयेत आणि शरीरात व्याधीच उत्पन्न होऊ नयेत, त्याच्यासाठी अगोदर ह्या शुद्धिक्रिया करणं महत्वाचं आहे. हे शिकून घेतलं तर तुम्ही 15 दिवसातून एकदा स्वतः सुद्धा करू शकता. पुढील प्रश्न धुमालताई विचारतात, हाय बीपी असेल तर करायचं का? नाही, मी आता सांगितलं सुरुवातीला की हाय बीपी असेल तर तुम्ही नाही करू शकणार. ओके. संडेला आउट ऑफ स्टेशन आहे, तर नंतर परत कधी करू शकतो. येस, आपण सकाळी 6 ते 7, 7:30 पर्यंतच सेशन अटेंड करायचा विचार करतोय की जेणेकरून सर्वजण आपापल्या कामाला मोकळे होतील. येस. सिझेरियन ताई झाले तुम्ही आहे. पुढच्या रविवारी करू शकता. ओके, हा, हा रविवार सोडून पुढच्या रविवारी करा. त्यावेळेस चालेल. शुद्धिक्रिया असणार आहे. थायरॉइड असेल तर वमन करायचे का? थायरॉइड असेल तरी करू शकता, करू शकता. ओके, सिझेरियन झाले आहे, वर्ष झालं असेल, करू शकता. गुड. आणखीन कुणाला काही क्वेश्चन्स असतील विचारू शकता. सेशन कसं वाटलं चॅटबॉक्स मध्ये कळवू शकता. आणखीन काही माहिती असेल. माझं बघा. ओके, आणि कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वरती करा. एकच तुम्हाला मिनिट. अनम्यूट करण्याची मी परवानगी देतो. ओके, गुड. आणि ज्यांना काहीच झालं नाही, ओके, तर त्यांनी सुद्धा शुद्धिक्रिया करा. म्हणजे वय, ओके, वयाची जी प्रोसेस आहे, म्हातारपण थोडं पुढे ढकललं जातं, स्किन चांगली राहते, पचनशक्ती चांगली राहते. या वयात केस केस खूप महत्वाचे असतात. ओके, हेअरफॉल कमी करायचा असतो, पांढरं होण्याचा वेग कमी करायचा असतो.
चेहऱ्यावर तेज येतं त्यामुळे. नाही, वमन तुम्ही रेग्युलर केलं ना, तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवू लागतो. शरीर आतून स्वच्छ केल्यानंतर काय होतं हे तुम्हाला केल्याशिवाय कळणार नाही. ओके, पिरियड मध्ये करू शकतो का? नाही, पिरियड मध्ये आपण कोणत्याच शुद्धिक्रिया करत नाही. आपण सूर्यनमस्कार सुद्धा करत नाही, तर पिरियड मध्ये शुद्धिक्रिया आपण नाही करत. पण तुम्ही सेशन अटेंड करा. पिरियड्स असतील तरी सुद्धा, आणि म्हणजे ज्या हाय बीपीच्या असतील तर फक्त अटेंड करून पहा हम्म. की. पुढचा प्रश्न, शुगर असेल तर माझी करू डायबिटीज शकता, करू शकतो का? करू शकता, अगदी येस. करू शकता. डायबिटीज वाल्याने तर अवश्य करा. हायपर ऍसिडिटी आहे, अन्न नलिका झाली, म्हणजे थोडा सविताताई प्रश्न कळला नाही. हायपर ऍसिडिटी साठी हायपर ऍसिडिटीसाठी हा वरदानच आहे सर, ते केलंच पाहिजे. हायपर ऍसिडिटी असेल तर तुम्ही कराच. व्हेरी नाईस सेशन, थँक्यू. माझा थँक्यू सर. बीपी मग धुमालताई म्हणून म्हणतोय की हात वरती करा, असे मराठी डायरेक्टली बोलू शकतो आपण, हा. डायरेक्टली बोला. डायरेक्टली बोलू शकता तुम्ही ताई. रेकॉर्डिंग येस, 100% रेकॉर्डिंग मिळेल, पीपीटी सुद्धा मिळेल. येस. ज्यांना प्रश्न असतील ना, कृपया हात वरती करून विचारा. प्रश्न विचारायला घाबरू नका. आय एम कॉन्फिडंट. स्वतःचं म्हणणं मांडा. वा वा अवधूतजी, वा वा. येस. अनम्यूट करा आणि बोला. हम्म. नमस्कार. मला नमस्कार. फक्त वमन केल्यानंतर पूर्ण दिवस काय फूड घ्यायचंय, म्हणजे नॉर्मल फूड घ्यायचंय की काय घ्यायचं ते clear. येस, तुम्ही नॉर्मल फूड घेऊ शकता. फक्त ते जे खाणार आहात ते जास्त तिखट नसावं. जे आपण रेग्युलर खाता तेच खावं. बाहेरचं खायचं नाही आणि जड अन्न खायचं नाही. मग तुम्ही पातळ खिचडी खाऊ शकता, मुगाची खिचडी खाऊ शकता, पोळीऐवजी भाकरी घेऊ शकता, भात वरण घेऊ शकता. तिखट शक्यतो थोडंसं अवॉइड करायचं तेवढा एक दिवस. बाकी एक टाइमचं लंच मध्ये फक्त. इव्हन तुम्ही इव्हन डिनरला सुद्धा विकनेस येऊ तुमची शकतो. विकनेस नाही येणार. नाही येणार विकनेस. थँक्यू. थँक्यू. वमन किती वाजेपर्यंत करू शकतो? आता मी सांगितलं त्याप्रमाणे आपण शिकण्यासाठी करतोय, त्यामुळे आपण शक्यतो अनुषपोटी करणार आहे. एक 8-9 पर्यंत तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग 1 तासानेच तुम्हाला खायचंय. मग नाश्त्याची वेळ होते, त्यामुळे तुम्ही 9च्या आत केलं तर बरं पडेल. छान प्रश्न आहे. तयारी काय करायची आणि किती वाजता सेशन सुरू होणार आहे? याचा अर्थ मेसेज वाचत नाहीत. किती जीवन बिझी आहे छायाताई तुमचं. सर्व गोष्टी त्या शुद्धिक्रियेच्या मेसेजमध्ये दिलेल्या आहेत, तरी पण मॅडम या प्रश्नाचं उत्तर देतील. हा, तयारी काय करायची आहे तर आदल्या दिवशी अगदी हलकं जेवण करा. आपण रेग्युलर नाहीतरी हलकं करतो, भाकरी किंवा भात खायचा जेवणामध्ये. बाहेरचं अन्न स्पायसी खाल्लेलं नसावं. बाकी तुम्ही रेग्युलरचं खाऊ शकता. आणि वमनानंतर सांगितलं त्याप्रमाणे फक्त आपल्याला आवश्यकतेनुसार 5 ते 10 मिनिटाचं शवासन, म्हणजे आपण शनिवारी जसं घेतो योग निद्रा छोटं मिनी शवासन, तेवढं शवासन घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या कामाला रेग्युलरचं लागू शकता. 1 तासाने लिक्विड घेऊ शकता आणि जेवण करू शकता 2 तासाने. ओके. नैनाताईंचा छान प्रश्न आहे. लो बीपीचा त्रास आहे, पण गेल्या 2 वर्षापासून तरी नाही करू शकतो का? ओके, 2 वर्षापासून लो नाहीये बीपी ना त्रास लो आहे बीपीचा? ओके. तरी नाही. हा. त्रास 2 वर्षापूर्वी होता का आता पण कंटिन्यू आहे? 2 वर्षापासून नाहीये त्यांना त्रास. लो बीपी आहे पण 2 वर्षापासून काही त्रास नाहीये. आधी आधी होता. होता. करू शकता मग तुम्ही. येस, करू शकता. करू शकता. येस, थोडीशी आता मी हे घेतो, माहिती देतो की नैनाताई, तुम्ही 6 राऊंड सूर्यनमस्कार घाला. ओके, थोडं हार्टबीट तुमचं व्यवस्थित नॉर्मलाइज होऊ द्या आणि मग तुम्ही वमन क्रिया करा. तुमच्यासाठी खास करून लो बीपी वाल्यांसाठी हे आहे. ओके, वमन क्रिया करण्यापूर्वी टीटीके आणि 6 राऊंड सूर्यनमस्कार. येस, थँक्यू. सविताताई प्रश्न विचारत आहेत, मला हायपर ऍसिडिटी आहे, अन्ननलिके थोडी काळपट. काळपट झाली आहे, गर्ड प्रॉब्लेम, मी वमन करू शकते का? सविताताई तुम्ही रिपोर्ट पाठवा, रेश्मा मॅडमला पाठवा किंवा मला पाठवा. ओके, एकदा रिपोर्ट पाहून ओके आम्ही तुम्हाला सांगू नक्की काय झालंय, अल्सरमुळे काळपट झाली का काय झाली. ओके. येस. हर्षताई प्रश्न विचारत आहेत, वमन झाल्यानंतर योगा क्लास अटेंड करू शकतो का? रविवारी सुट्टी असते. दुसरीकडे क्लास लावला असेल तर तुम्ही करू शकता. ओके, कल्पनाताई अनम्यूट करा आणि बोला. आवाज येतोय सर? क्लिअर.
सर याच्यामध्ये जॉन्सन मध्ये करू शकतो का? आवाज 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 येतोय सर? हा, आता येतोय, बोला. सर जॉन्डिसचा पेशंट वमन करू? जॉन्डिस पेशंट त्याची फिजिकल स्ट्रेंथ कशी आहे यानुसार आपण सांगू शकतो. ओके. की त्याची फिजिकल, मेंटल, इमोशनल सिच्युएशन कशी आहे त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही राहू शकतं. ओके ओके, ठीक आहे सर, माझा तेवढाच प्रश्न होता. ओके, गुड. रेश्मा मॅडम. हां, ओके ओके, नेटवर्क गेलं होतं का? एकच मिनिट. येस. येस, थँक्यू. कसं वाटलं सर्वांना सेशन आजचं? चॅट बॉक्समध्ये टाईप करून कृपया पाठवा. वाव, छान. थँक्यू ताई. येस, थायरॉइडची टॅबलेट वमन झाल्यावर तुम्ही घ्यायची आहे. वमनापूर्वी थायरॉइड टॅबलेट घेऊ नका, नाही तर ती पूर्ण बाहेर जाईल. येस. मग चला, मला सांगा आता, कोण कोण वमन क्रिया या रविवारी करणार आहे? जे करणार आहे त्यांनी मी टाईप करून पाठवा. हात नका वर करू, मी टाईप करा, मी. ओके, ME टाईप करा किंवा आय टाईप करून पाठवा. ओके, किती छान. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. करके देखो, बहुत बढ़िया रिजल्ट है. यस, थैंक यू थैंक यू थैंक यू, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. ठीक, चालेल. ममताताई, प्रश्न विचारायचा आहे? नाही बोलायचा? ओके, हात वरती आहे तुमचा म्हणून. मागच्या वेळेस तुम्ही वमन क्रिया केली का? जलनेती केली का? जलनेती केली का? शो मी थांब. नाही केली, काहीच केली नाही. ओके ओके, थँक्यू थँक्यू. खूप छान. पण हाय BP आणि ऍसिडिटी साठी काही उपाय सांगा. ऍसिडिटीसाठी आहे, पण हाय बीपी साठी ओके, हाय BP साठी थोडासा वेळ दिला पाहिजे, आणि ऍसिडिटीसाठी ओके जेवणाच्या वेळामध्ये बदल करा. ओके, रात्री देव जेवायला जरी आपल्या घरी आले तरी 8 नंतर जेवू नका. स्वतः जेवण करा अलीकडे आणि मग त्यांना जेवू घाला. हे साधं सोपं प्रिन्सिपल आहे. ओके, आपल्या जीवनशैलीमध्येच आपल्या आजाराचं कारण आहे. ओके, म्हणून सर्वांनी कंपल्सरी ओके संध्याकाळी 8च्या आत जेवायचा प्रयत्न करा. ज्यांच्या शरीरात विविध आजार आलेत, पाहुणे आलेत, ओके आजाराचे पाहुणे, त्यांनी संध्याकाळी 7 पर्यंत जेवण आणायचा प्रयत्न करा. आणि काही 2 विष आहे बघा, आपण दररोज घेतो. ओके, पहिलं विष आहे साखर, पांढरी साखर, आणि दुसरं विष आहे दूध, दुधाचे पदार्थ. या 2 गोष्टी कमी करा. 3 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, उत्साह वाढेल, स्किन, त्वचा तुमची चांगली होईल. ओके, फोकस राहील कामामध्ये. येस, आमवात असेल तर त्यात फरक पडणार का? हो सविताताई, फरक पडेल. रेश्माताई, तुमचं म्हणणं काही? येस, आमवातामध्ये नक्कीच फरक पडेल तुम्हाला. वमन करण्यामुळे नक्की फरक पडेल.